हरिओम. श्री विष्णू सहस्रनाम. श्रीराम कोल्हटकर यांनी केलेले निरूपण. भरता त्रैलोक्याचे भरणपोषण करणारा, यच्चे यावत जीवसृष्टीचे भरणपोषण करणारा असा या नामाचा अर्थ. या पृथ्वी तलावरील विविधता, त्यात वनस्पती, प्राणी, पक्षी, कीटक, अन्नधान्यांचे विविध प्रकार इत्यादी पाहिले तर आपले मन आश्चर्याने थक्क होते. त्यातही मनुष्य प्राणी हा एकमेव प्राणी असावा जो बर्फाच्छादित प्रदेशापासून वालुकामय प्रदेशात देखील राहतो. थंड प्रदेशात सफरचंदासारखी गोड फळे आपणास मिळतात, तर जिथे पाण्याचे दुर्भिक्ष आहे अशा वालुकामय प्रदेशात देखील खजुरासारखी गोड फळे आपणास मिळतात. वालुकामय प्रदेशात उंटासारखा प्राणी जो आपल्या पोटात पाण्याचा साठा करू शकतो असा आढळतो, तर अंटार्क्टिकासारख्या खंडात जिथे 12ही महिने बर्फाचे डोंगर असतात तिथे पेंग्विनसारखे पक्षी पाण्यात सापडणाऱ्या माशांवर गुजराण करतात. बरे, बर्फाच्छादित समुद्रात मासे कुठून मिळणार? तर बर्फाच्या गुणधर्मामुळे बर्फ पाण्यावर तरंगतो व त्या पाण्याखाली हे जलचर सुखे नैव संचार करीत असतात आणि पेंग्विन या माशांवर गुजराण करू शकतो. उंट असो, पेंग्विन असो वा बर्फाळ प्रदेशातील अस्वल असो, या सर्वांची शरीर रचना, त्यांचे खाद्य इत्यादीचे अतिशय सुंदर नियोजन भगवंताने केलेले आहे. बरे, एवढे सुंदर नियोजन करणारा नियोजनकार मात्र अमानी, मानसन्मानाची इच्छा नसल्याने निर्गुण निराकार राहू इच्छितो, ही आणखी एक आश्चर्याची गोष्ट नव्हे का? सातारा जिल्ह्यातील माण तालुका दुष्काळी म्हणून गणला जातो. त्या तालुक्यातील क्षेत्र गोंदवले येथे 100 वर्षांहून अधिक काळ अखंड रामाचा प्रसाद म्हणून अन्नदान केले जाते. शीख बांधवांच्या अनेक गुरुद्वारांमधून लंगर म्हणून भगवंताचा प्रसाद दिला जातो. कुणीही उपाशीपोटी माघारी जात नाही. हे सर्व कसे घडते? तर त्याची जबाबदारी भगवंताची असल्याने तो अनेक सत्पुरुषांच्या, संतांच्या द्वारे हे घडवून आणतो. आपल्याही शरीरात तो अन्नाद्वारे ऊर्जा निर्माण करून कार्य प्रवृत्त करतो आणि कार्याचा मोबदला देऊन भरण पोषणाची व्यवस्था करतो. अगदी पिंडापासून ब्रह्मांडापर्यंत तोच एकमेव भरता आहे याची या नामाच्या निमित्ताने आपणास जाणीव होते. हरिओम.